पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आई, रेणुका त्यांच्या संसाराला सुरुवात होते. त्यांच्यावर कायम तुझी सावली असू दे. तुझ्या कृपेनं घरात सगळं चांगलं चाललंय. पण आई, ऑपरेशनमुळे मला संबळ घेऊन उभं राहायची ताकद नाहीये. मला माझ्या घरच्यांना पैशाची मदत करायची आहे. दरवेळी सासरच्या लोकांची मदत नाही घेऊ शकत. आता तर स्पर्धा पण जवळ आली आहे. म्हणून लवकर मायात संबळ उचलण्याची ताकद दे. तुझा भवानी आईचा तुझा भवानी आईचा आई, घरात 2 लगीन आहेत. सगळं व्यवस्थित पार पडू दे. आमच्या दोन्ही पोरींवर तुझे आशीर्वाद राहू दे. आई, तुझ्या कृपेनं आता आमच्या घरात सगळं काही व्यवस्थित आहे. आता फक्त माझ्या रेणुकाचं लग्न नीट होऊ दे. वाऱ्याने विचलंय. मी पुन्हा पेटवतो. गुरुजी, बघा, दिवा विजला असेल ना तो पेटवा. तुम्ही त्यासाठी अस्वस्थ नका होऊ. हा, अहो, असं दिवा विझणं अशुभ असतंय. अगं, तू असा काय विचार करतेस? अगं, कोणतं युग आहे हे? अगं, एवढासा तो दिवा आणि एवढीशी त्याची ज्योत. तर दिवा जर विजला तर त्यावरून आपण शुभ अशुभ ठरवणार आहोत का? अगं मुक्ता, तुझा जर या विचारांवर विश्वास असेल ना, तर स्त्रियांनी संबळ वाजवू नये त्याला तू विरोध करू शकत नाहीस. अहो नाही, मला माहित आहे की हे सगळं चुकीचं आहे. पण शुभाशुभाची एवढी सवय झाली आहे ना, विश्वास नसला तरी मन तेच मान्य करायला लागले. मुक्ता, या परदेशी पाहुण्यांकडे बघ ना. ते इथे फक्त आपली संस्कृती, आपल्या चालीरीती बघण्यासाठी एवढ्या दूरवरून आले, आणि आता इथून ते परत जातील ना तेव्हा फक्त आपली संस्कृती आणि इथल्या गोष्टी घेऊन जातील. शुभ अशुभ नाही, कळतंय? हा, सारंगराव, हा बोला. हे आपले परदेशी पाहुणे आहेत. भारतातील देवी देवतांवर माहितीपट बनवणार आहेत. तर त्यांना तुमच्याकडून काहीतरी माहिती हवी. We want to take interview of both of you. Can you please tell us about Tulja Bhavani goddess? ओके, त्यांना तुळजाभवानी मातेविषयी माहिती हवी आहे. सो मला काय वाटतं, तुझ्यापेक्षा अजून छान माहिती कोण देणार? अहो पण मी काय बोलते ते त्यांना कसं कळणार? मी तर मराठीत सांगणार ना. She'll be more comfortable expressing herself in her mother tongue, that is Marathi. ओके, नो वरी. But I'm here, so I'll definitely try to help you out by translating her thoughts. Okay, best. We will use subtitles for our viewers. Sure. Let's start the shoot. Okay, ready. शक्ती देवतांच्या पीठांपैकी 3.5 पीठ महाराष्ट्रात आहे. त्यातल्या आई भवानीचं शक्तीपीठ म्हणजे तुळजापूर.
असुरांचा वाईटांचा संहार करून चांगुलपणा पसरवण्याचं काम देवीने प्रत्येक युगामध्ये केलं. आमचे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता पण आई भवानीच आहे. तिचं आवडतं वाद्य म्हणजे संबळ. संबळ मीन संबळ सो इट्स बेसिकली म्युझिक इन्स्ट्रुमेंट विच इज प्लेड ड्युरिंग वर्शिप ऑफ देवी. And here my beloved wife, she is a very good sambal player. Can you please play for us? Sure. ते म्हणतात की तू त्यांच्यासाठी संबळ वाजवू शकतेस का? रिक्वेस्ट करतात तुला. वय म्हणजे वाजवू शकते, तेवढ्यात संबळ पण आहे. मी इकडं वाजवलं तर चालेल ना? नाही नाही नाही, इथे अशी परवानगी देता येणार नाही. पण का? अहो पण त्या इथे कसे काय वाजवू शकतात? अहो माझी हकालपट्टी होईल हो. आणि तुम्ही जरी ट्रस्टी असलात तरी मी तुम्हाला नाही मदत करू शकत हो. माफ करा, म्हणजे तुम्हाला संबळ वाजवायचंच असेल तर तुम्ही बाहेर जाऊन वाजवा. इथे देवी आई समोर नको. आई, मला माहित आहे मी संबळ वाजवावा म्हणून मी इकडे आले. सगळे विचार करून ठरवूनच तू सगळं करतेस. पण जेवढा विरोध होत राहील मावा संबळ तेवढाच गरजत राहील. मग तो मंदिरात असो किंवा मंदिराबाहेर. Wow, I love it. Super. I have a question for you. Why sambal playing is not allowed by women? Does the court discriminate between men and women? त्यांचा असा प्रश्न आहे की आपल्याकडे स्त्रिया संबळ का वाजवू शकत नाहीत आणि आपला देव स्त्री आणि पुरुष असा फरक करतो का, असं त्यांना विचारायचंय. नाही, देवाला सगळेच सारखे आहेत. हा फरक, हे नियम, ही सगळी माणसांची निर्मिती आहे. राक्षसांचा वध करून त्यांच्या चामडीपासून देवीने हे वाद्य बनवलं अशी आख्यायिका आहे.
म्हणून पुरुषांच्या चामडीला स्त्रियांचा स्पर्श होऊ नये असे काही जुनाट विचार आहे. शेवटी हे वाद्य आहे. कोणतंही वाद्य, कोणतीही कला स्त्री पुरुष भेदभाव नाही बघत. देवाचा विरोध असता तर कुठल्याही स्त्रीच्या हातात संबळ वादनाचं कौशल्य दिलंच नसतं. आपल्याकडे ना अशा खूप प्रथा आहे, खूप नियम आहेत, त्यात स्त्री पुरुष भेदभाव आहे. मला असं वाटतं कुठलीही प्रथा ही आपल्या भल्यासाठी असते, माणसांच्या भल्यासाठी असते, किंवा कुठलाही नियम माणसांना शिस्त लावण्यासाठी असतात. हे वाद्य वाजवण्याचा अधिकार सगळ्यांना आहे असं लोक का नाही विचार करत? माझ्या सासरच्या लोकांनी मला आणि माझ्या संबळ वादनाला स्वीकारले. आता मी समाज बदलायची वाट बघते. थोडा येईल लागल, पण बदल होणार हे नक्की आहे. We didn't understand your words, but we understood your feelings. Your words were kind. वाईट वाटून घेऊ नका सारंगराव, पण काही नियम असे असतात ना की ते पाळावेच लागतात, आणि नाही पाळले तर हे बघा गुरुजी, अहो यात तुमचा काहीच दोष नाही. परंपरा नावाची एक चौकट आहे आणि आपण सगळेच कळत न कळत त्या चौकटीचा एक भाग होऊन जातो. आणि मग काही दिवसांनी आपल्या लक्षात येतं की ह्या चौकटीतल्या काही गोष्टी ह्या आउटडेटेड झाल्यात, त्या आता बदलल्या पाहिजेत. पण मग आपल्याला भीती वाटते की लोक काय म्हणते. पण गुरुजी, बदल तर घडायलाच पाहिजे, ही चौकट मोडायलाच पाहिजे. आणि जर आपण ही चौकट मोडली नाही तर आपण विचारांना समृद्ध झालोय असं कसं म्हणता येईल. त्यामुळे बदल हा घडलाच पाहिजे. येतो आम्ही. मोठी आई, दर्शन झालं, एकदम चांगलं झालं. दर्शन चांगलं झालं म्हणाले. होय, पुजाऱ्यांनी मदत पण केली. हे फारच बरं झालं. आणि देवी आईचा चेहरा किती प्रसन्न आहे ना. आणि मंदिर आवडलं का? सुरेख आहे ना अगदी. लईच आवडलं हो. देवीच्या मूर्तीवरून नजरच हटत नव्हती. हो ना. एकदम प्रसन्न वाटत होत. मोठी आई, अण्णांचा फोन येतोय. हो, बोल तू त्यांच्याशी. त्यांना पण जाणून घ्यायचं असेल दर्शन झालं की नाही. बोल बोल त्यांच्याशी. वय चालेल. ऐक ऐक, पण घरनं खाऊ दिलं ना आजीने, तेच खा. हा, पोरांनो, रस्त्यावरचं उड्यावरचं काय बी खाऊ नका. अहो, हेच खातोय आम्ही. हा, बर, मी अण्णांना करते. हो ठेव. हा अण्णा, बोला. अण्णा नाही, मी गजा आहे. गजा, बोल बाळा, कसा आहेस तू? मी भारी आहे. मीच तुला मागाशी फोन केलता, एक सांगायचं होतं. बोल ना, काय झालं? आपलं भक्तीताईचं लग्न ठरतंय ना, पण नानाकडे जास्त पैसेच नाहीयेत. मी तर नाही बोलताना पाहिलं, अण्णाला टेन्शन मध्ये आहेत. बरं झालं तुम्हाला सांगितलं. माझ्या डोक्यात कसं नाही आलं. बर, तू काळजी करू नकोस. हा, मी करते काहीतरी. आणि तुला एक माहिती आहे का? काय? मी ना तुला चोरून फोन केलाय. पण अण्णाला सांगू नको. नाही 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 सांगणार, कारण तू चांगल्यासाठीच केलाय ना. हा, तुझा आता अण्णांना फोन दे. हा.
मी पण त्यांना हे सांगून घेतो की माझं गेम खेळून झालेलं आहे. ते पण खोटंच बोलाय. मुक्ता, काय झालं? राजा कुसुम, घ्या पाणी घ्या. आहो, झाली का पैशाची व्यवस्था? भक्ती नाही ना घरात? नाही, नदीवर गेली कापड धुवायला. राम भाऊला भेटलो मी, त्याच्याशी बोललो. त्याला सांगितलं पोरीचं लग्न आहे, 2-1 वर्षात एखादा महिना ठरवून थोडे 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 पैसे देऊ आम्ही. पण कोणी असं नुसत्या बोलीवर पैसे द्यायला तयारच नाहीये. तो पण घर घाण ठेवून मागतोय. आता मग आता काय घर घाण ठेवू? अगं राम भाऊ चांगला माणूस आहे, सज्जन आहे. त्या कांता शेठ सारखा लांडग्याच्या अवलादीचा नाहीये तो. उद्या राम भाऊ घर बघा येणार आहे, बघून झाल्यावर लगेच कागद बनवून पैसे देणारे लगोलग. आई, घर घाण ठेवायचं म्हणजे मला तर भीतीच वाटते हो. हा दुसरा काही पर्याय नाही का? अगं आता 4-8 दिवसात बस्ता बांधायला लागल. पाहुणे पण घाई करायला लागलेत. एवढ्या कमी दिवसात दुसरीकडून कुठून पैसे आणणार? हे बघ, सगळं व्यवस्थित होईल, तू काय टेन्शन घेऊ नको. बर. आपण हे घर घाण ठेवायचं भक्तीला कुणी काही सांगू नका बरं का? बर का गाजा? हा, पण तुम्ही माझ्यासमोर बोलच नव्हतं पाहिजे. कर पोटात राहत नाही. बघते त्या समोर आल की लपवलेला भस्कन बाहेर येईल. अरे बाबा, अरे तोंडातून भस्कन बाहेर काढायच्या आधी ना तुझ्या बापाचा थकलेला शेनलेला चेहरा आठव. अरे तुझ्या भक्तीताईला जर हे कळालं घराचं तर ती लग्न मोडील. आणि तुझ्या भक्तीताईचं लग्न मोडलेलं तुला पाहिजे का? अरे मूड द्या. काय बोली तो? लग्न मोडलं तर बघते ते घरातच राहील ना, आणि मग मी एकटं पण राहणार नाही. अरे येड्या बदघ्या, तू ह्यासाठी तिचं लग्न मोडायचं? हे बा बाळा, अरे हे स्थळ आपल्याला परत नाही भेटणार. तुझ्या भक्तीताईचं लय भलं होईल. त्या घरात ती राणी सारखी राहील. तुला आवडेल का नाही तुझ्या भक्तीताईचं चांगलं झालेलं? वाटत. हा, मग आता हे घर घाण ठेवायचं बोलशील का तिच्याशी? नाही. शाबास, बघ किती हुशार आहे आपला गाजा. अहो, गुणाचं बाळ ते. बर, मी जरा तोंडावर पाणी मारतो आता. कुसुम, जरा चहा ठेव. ठेवी ते. आई, मला पण. हा, ठेवी ते. हा, अजून 2 कप ठेव. बघितलं का कोण आलंय ते? तुम्ही तर आनंदाचा धक्काच दिला आम्हाला. अहो, धक्काच द्यायचा होता म्हणून न सांगता डायरेक्ट आलो. बरं केलं. या बसा बसा बसा. काय बोलत होते? बस बस बसा. त्यांना बस बोलत तरी. बरं आहे ना बाकी? हा, बरं. अरे काय, कसं आहेस? नसते. बरं, तुम्ही बसा, मी चहा टाकीते. हा. चला, तुमचा चहा घेऊन झाला असेल तर तुम्ही दोघं हात पाय तोंड धुवून घ्या. मी गरम गरम भाकरी टाकते. जेवूनच जा बरं का? नाही अहो, जेवण नको. अहो, काय एवढ्या दिवसांनी आले, मस्त पुरी भाजीचा बेत करू की? अहो नाही अण्णा, घरी पण सगळे वाट बघत असतील.
आम्ही निघतो. गजा जरा बाहेर जाऊन खेळून असं काय पाहतोय? मला कळायला लागलं सगळे. मोठ्या माणसानं जर महत्वाचं जर काय बोलायचं असेल ना तर ते लहान पोरांना घराबाहेर पाठवते. पण मी जातो बाहेर कारण मी शहाणा झालोय ना आणि मला लपून ठेवायला पण जमायला लागलंय. आणि तुम्ही घर घाण ठेवताय ना हे पण मी लपून ठेवणार आणि भक्ती त्याला पण नाही सांगणार. हा